आज बनणार आहे बघा मी पातोड्याची भाजी। त्यासाठी बघा मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोड्या कोथिंबीर घेतलेली आहे, जिरे घेतलेलं आहे आणि लसण घेतलेलं आहे। हे पाट्यावरती वाटून आणते। मिरची आणि लसण आणि जिरं पाट्यावरती बारीक करून आणलेलं आहे। पाट्यावर वाटवलेलं दाखवलं नाही मी, कारण पाटा बाहेर ठेवलेला आहे मी। कटोरे घेतलेलं आहे, कटोऱ्यामध्ये बेसन टाकायचं, थोडी हळद, थोडं मीठ, पाट्यावर वाटलेली मिरची, लसण, थोडं तेल, याचा गोळा बनवायचा। थोडं थोडं पाणी टाकायचं, पण याच्यामध्ये आपण जसं पीठ मळतो ना तसं मळायचं याला। याच्यामध्ये पाणी टाकते थोडं। गोळा बनवून झालेला आहे, घट्ट मळायचं। पातोड्याची भाजी बनवण्यासाठी 2 कांदे कापून घेतलेले आहेत, खोबरं पण घेतलेलं आहे, कापून घेतलेलं आहे, थोडे धने घेतलेले आहेत। मसाले भाजून घ्यायचे। गॅस ऑन करते, कढई ठेवायची, कढई गरम झालेली आहे, तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, कांदा भाजून घ्यायचा, खोबरं पण भाजून घ्यायचं कांद्यासोबत। कांदा आणि खोबरं भाजत आलेलं आहे, आता धने टाकायचे, धन्याला पण छान भाजून घ्यायचं। अशी भाजी जर केली ना पातोड्याची, खूप छान लागते खायला। सगळे मसाले मी पाट्यावरती वाटणार आहे। मसाले भाजून झालेले आहेत, काढून घेते। मसाले पाट्यावरती बारीक करून आणलेले आहेत। कोळपाट घेतलं, कोळपाटाला असं तेल लावून घ्यायचं, बेसनाच्या गोळ्याला आहे ना लाटून घ्यायचं, चाकून कापून घ्यायचं। चाकून कापून झालेले आहेत बघा वड्या। त्याच कढईमध्ये भाजी बनवायची। गॅस ऑन करते, 1 माप तेल टाकायचं, तेल गरम झालेलं आहे, जिरे टाकून घ्यायचे, थोडं हिंग, लसणाची पेस्ट, अद्रकची पेस्ट। लसण आणि अद्रकला लालसर होईपर्यंत भाजायचं तेलामध्ये। पाट्यावर वाटलेले मसाले, मसाल्याला छान भाजायचं। मसाले छान भाजलेले आहेत। 1 चम्मच लाल तिखट टाकायचं, 1 चम्मच काळा मसाला टाकायचा, थोडी हळद, चवीनुसार मीठ, कापलेली कोथिंबीर, परतून घ्यायचं। मसाले भाजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं। मसाले बघा छान भाजले, तेल सोडलं मसाल्यानं। मसाले तेल सुटेपर्यंतच भाजायचे बघा, तेव्हा भाजी छान होते आणि तरी पण छान येते भाजीला। पाणी टाकायचं, जेवढं तुम्हाला रस्सा पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाका। मसाल्याला उकळी येऊ द्यायची, उकळी आल्याच्या नंतरच वड्या सोडायच्या। मसाल्याला उकळी आलेली आहे, आता पातोड्या सोडून घ्यायच्या बघा अशा। वड्या सोडून झालेल्या आहेत। गॅस कमी करायचा, 10 मिनिटं झाकण ठेवायचं। 10 मिनिटं झालेली आहेत, कोथिंबीर टाकायचा। बघा पातोड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा पातोड्याची भाजी कशी झाली ते।